Learning is indeed a fun with Learn Easy Swayam. Welcome again, friends, in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is political parties from standard 10th. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र या विषयातील पाठ 3 राजकीय पक्ष आणि त्याचे स्पष्टीकरण आपण या पुढील 3 व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओचं स्पष्टीकरण सुरू करण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी निश्चितच माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या व्हिडिओचं स्पष्टीकरण तुम्हाला आवडत असेल, माझे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी 10वीच्या तयारीसाठी जर मदतकर ठरत असतील तर निश्चित कमेंट्स देऊन कळवा. त्यामुळे मला पुढील व्हिडिओजमध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सुधारणा तर करताच येतील, शिवाय त्याचा आपल्याला सर्वार्थानं उपयोग होईल. चला तर मग सुरू करूया. 10वी राज्यशास्त्र पाठ 3 राजकीय पक्ष. मुलांनो बघा, आपला पहिला पाठ संविधानाची वाटचाल आणि दुसरा पाठ निवडणूक प्रक्रिया. या दोन्ही पाठांनंतर आपला तिसरा पाठ येतो, तो म्हणजे राजकीय पक्ष राष्ट्रीय. राष्ट्रीय स्तरावरील जे राजकीय पक्ष आहेत ते आपण आपल्या या पाठ 3मध्ये तर पाहणार आहोत. पण याच पाठ 3मध्ये आपण राजकीय पक्ष प्रादेशिकसुद्धा पाहणार आहोत आणि त्याचबरोबर या पाठामध्ये आपल्या सगळ्या राजकीय पक्षांबद्दल असणाऱ्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, मूळ संकल्पना, स्थापना कशी होते, त्यासाठी कोणते नियम आणि अटी असायला लागतात, कोणते निकष असतात, या सगळ्यावर आपण सविस्तर स्पष्टीकरण तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट जाणून घ्या की आपल्या भारतीय संविधानामुळे भारतातील लोकशाही दृढ झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग या संविधानाची वाटचाल समाजाचं परिवर्तन आणि समाजाचा विकास करण्यासाठी कसा करता येईल हे आपण पाठ 1मध्ये पाहिलं. तदनंतर निवडणूक आयोग आणि त्याच्याद्वारे राबवली जाणारी निवडणूक प्रक्रिया, आणि मग या निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा नेते उभे राहतात तेव्हा ते कोणत्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून उभे राहतात आणि मग हे राजकीय पक्ष कसे स्थापन होतात, या सगळ्याचा आढावा आपण या पाठ 3मध्ये घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मुलांनो बघा, राजकीय पक्षांचा जर तुम्ही विचार केला तर राजकीय पक्षांची जबाबदारी आणि कार्य कोणती असतील, नव्यानं येणाऱ्या राजकीय पक्षांची ओळख, स्थापना, या सगळ्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांच्या आणि प्रादेशिक पक्षांची काही धोरणं असतात, त्यांची काही तत्त्वं असतात, त्या तत्त्वांचा आढावा आपण घेणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा संग्रह तक्तासुद्धा आपण पाहणार आहोत आणि तयार करणार आहोत. मग बघा, राजकीय पक्षांचा जर तुम्ही विचार केला तर हे राजकीय पक्ष लोकशाही मूल्यांवर आधारित असतात आणि सामान्य जनता आणि शासन यांच्यामधला महत्त्वाचा दुवा म्हणून ते कसं काम करतात. त्याचबरोबर राजकीय पक्षाद्वारे आपल्याला तिसरी महत्त्वाची गोष्ट काय मिळते तर समाजासाठी आवश्यक असणारं प्रतिनिधित्व, म्हणजे नेते जे आहेत ते राजकीय पक्षाच्या माध्यमातून पुढे सरकार स्थापन करून आपल्याला स्थिर शासन देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग या सगळ्यासाठी निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडून येऊन त्या राजकीय पक्षाचे, बहुमत असणाऱ्या राजकीय पक्षाचे किंवा आघाडीच्या स्वरूपात, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण स्पष्टीकरणात पाहणारच आहोत, पण ते आपल्याला स्थिर शासन देतात. या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या पाठात घेऊयात. बघा, भारतातल्या राजकीय पक्षपद्धतींची ओळख. सर्वसामान्यांमध्ये प्रचलित शब्द कोणता आहे तर राजकीय पक्षांचे अस्तित्व सगळ्याच लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. म्हणजेच काय तर लोकशाही व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पार्टीज, मुद्दाम मी लागले चित्रामध्ये कुठलाही इफेक्ट न देता या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलं, तुम्हाला भाजपा, काँग्रेस या सगळ्या पक्षांची, महाराष्ट्रातला विचार केला तर शिवसेना, या सगळ्या पक्षांची माहिती अगदी इत्यंभूत आहे. आणि किंवा आपण ते सातत्याने टी व्हीमध्ये आपल्या अवतीभोवती पक्ष कार्यालयांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून पाहत असतो. म्हणजेच आपल्या रोजच्या जगण्यामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांचं अस्तित्व असतं आणि त्याला आपण सर्वसामान्य भाषेत राजकारण किंवा ही पार्टी, ती पार्टी, आजकाल इंग्रजी शब्दांचा वापर जास्त म्हणून काँग्रेस पार्टी, भाजपा पार्टी या पद्धतीनं, राष्ट्रवादी पार्टी या पद्धतीनं आपण नाव घेत असतो. लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष काय करतात तर सत्तेसाठी, म्हणजे शासन स्थापन करण्यासाठी, सरकार स्थापन करण्यासाठी एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे राहतात आणि मग ज्या राजकीय पक्षाचे लोक जास्त निवडून येतात त्यांचं सरकार स्थापन होतं किंवा मग आघाडी स्थापन होते. म्हणजे सत्तेसाठी एकमेकांविरुद्ध निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यायचा, नेते म्हणून उभं राहायचं त्या राजकीय पक्षाचे प्रातिनिधिक स्वरूपात. आणि त्याचबरोबर
आपल्या प्रभागातील लोकांना जास्तीत जास्त शासनातर्फे सुविधा देण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष आपण स्थापन केलेल्या सत्तेद्वारे करत असतात. आणि मग आपण आता आपल्या पुढच्या स्लाईडमध्ये राजकीय पक्ष कसे स्थापन होतात ते पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, मुळात लक्षात घ्या की आपण ज्या प्रभागात, ज्या विभागात, ज्या ठिकाणी राहत असतो ना, तिथे एखादा सार्वजनिक प्रश्न असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पाण्याची समस्या, रस्त्यांमध्ये असणारे फारसे खड्डे, त्याचबरोबर कित्येकदा विजेचा होणारा अखंडित मध्ये मध्ये खंड पडून होणारा पुरवठा, म्हणजे वीज बंद पडणं, लाईट्स सतत जाणं, हे सगळे प्रश्न अगदी छोटे छोटे वाटत असतात. पण जर या समस्या, हे प्रश्न वाढत गेले तर तो प्रश्न केवळ एका विभागाचा किंवा एका छोट्या समूहाचा न राहता मोठ्या समूहाचा, मोठ्या प्रभागाचा होत जातो. मग अशा पद्धतीच्या या समस्यांना आपण सार्वजनिक प्रश्न असे म्हणतो. सार्वजनिक प्रश्नांचं स्वरूप मूळतः खूप व्यापक आहे. मी अगदीच बेसिक, सोपी, मूळ आणि सोप्या भाषेतली उदाहरणं तुम्हाला दिली, जी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण पाहत असतो. अगदी एखाद्या गटारीची लाईन जी आहे ती तुंबणं आणि वारंवार ती रस्त्यावरनं वाहणं, याचाही आपल्या रोजच्या येता जाताना आपल्याला होणारा त्रास, आणि मग त्यासाठी काय करावं लागेल, किंवा याच्यावर जर सतत तोडगा निघाला नाही त्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवर. साधं बघा, कचऱ्याची समस्या. आळंदी रोडची आपण कचऱ्याची समस्या जी होती ती पाहिली. त्याचबरोबर आता हडपसरच्या पुढे जो डेपोट कचऱ्याचा, पुण्याच्या प्रभागाच्या हिशोबानं मी बोलते, तर त्या समस्या उद्भवल्या की त्या स्थानिक लोकांना त्या कचऱ्यामुळे येणारा वास नको होता. आपापल्या प्रभागात कचरा जिरवण्यासाठीच्या गोष्टी तुम्ही स्वीकारा असं सांगितलं गेलं. आणि मग ती चळवळ अक्षरशः त्या लोकांनी एकत्र येऊन खूप मोठा तो सार्वजनिक प्रश्न धरून मोठी चळवळ व्यापक स्वरूपात उभी केली. मग सार्वजनिक प्रश्न मुळात निर्माण झाल्यावर काय होतं तर पहा, एखादी संघटना, गट किंवा संस्था, लोकांचा छोटासा गट किंवा ऑलरेडी एखादी स्थापन झालेली संस्था किंवा एखादी संघटना हा सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेते. विविध चळवळींची, मग या चळवळींची आंदोलने होतात. आंदोलन हे चळवळीचं व्यापक स्वरूप असतं. अनेक गट एकत्र येऊन त्या आंदोलनात सहभागी होतात, कारण तो जो प्रश्न असतो तो प्रश्न त्या केवळ मोजक्या छोट्या गटाचा नसतो, तो व्यापक स्वरूपात, विस्तीर्ण स्वरूपात विस्तारलेल्या प्रदेशाचा होतो आणि मग त्याला आंदोलनाचं स्वरूप येतं. समाजात अनेक गट, संस्था, संघटना कोणत्या तरी महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा करतात. कोणत्या तरी महत्त्वाच्या कामाचा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मी महत्त्वाच्या शब्दांखाली अधोरेखन केलेले विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याकडे लक्ष द्या. उत्तर जेव्हा आयडियली आपल्याला लिहायचं असेल, परीक्षेच्या दृष्टीनं मी सांगते, उत्तर लिहिताना तेव्हा तुमच्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या वाक्यांमधल्या महत्त्वाच्या शब्दांच्या खाली अधोरेखन करणं गरजेचं आहे. आता काही ठिकाणी मी हायलाईट करून स्लाईडमधला इफेक्ट चेंज केला आहे, तुम्ही तो करू शकत नाही. उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिताना अंडरलाईन करा पेन्सिलनं, सिंगल सरळ एक ओळीत अंडरलाईन करायची. उगाच अत्यंत डार्क 2-3 ओळी ओढायच्या, मग ती लाईन काळी होईल इथपर्यंत पेन्सिलनं रेघा मारायच्या, बॉलपेननं रेघा मारायच्या, ही गोष्ट करायची नाही. बॉलपेन ब्लॅक किंवा ब्लू अलाउड असेल तर त्याच पेननंही उत्तर खूप सुंदर रेखीव करणारी मुलं मी पाहिलेली आहेत. अर्थात मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, ते योग्य असावेत. बघा, कोणत्या तरी महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा करतात, म्हणजे तो जो महत्त्वाचं काम आहे, महत्त्वाची समस्या आहे, त्या समस्येवर काम करणारी ती संघटना हळूहळू स्थिरावू लागते आणि मग तिची राजकीय पक्षाच्या दृष्टीनं वाटचाल व्हायला लागते. सगळ्याच संघटना, गट किंवा संस्था राजकीय पक्षात परावर्तित होत नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती वेगळी असते. कारण त्यांना सरकार स्थापन करायचं असतं, निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असतो आणि शासन म्हणून काम करत लोकांच्या समस्या सोडवायच्या असतात. त्यामुळे त्यांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती वेगळी असते. राजकीय पक्षही निवडणुका लढवतात. सगळ्यात महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, राजकीय पक्ष निवडणुका लढवतात आणि सत्तेत येतात. गट, संस्था आणि संघटनेचाच पुढे एखादी राजकीय पक्ष होऊ शकतो, छोटेखानी राजकीय पक्ष होऊ शकतो, जो सुरुवातीला प्रादेशिक स्तरावर असतो आणि नंतर त्याचं व्यापक स्वरूप झालं, त्यांच्या पाठिंबा वाढला, जनाधार वाढला, जास्तीत जास्त लोक त्या पक्षाच्या मागे उभी राहिली की
पात्रतेचे निकष पूर्ण केले की ते राष्ट्रीय पक्षामध्ये परावर्तित होतात. आपण पुढच्या स्लाईडमध्ये ते पाहूच यात. पण निवडणुका लढवून सत्तेत येणं हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. मुलांना पुस्तकातले महत्त्वाचे की पॉईंट्स किंवा कीवर्ड्स जे आहेत ते मी यूज केली आहे. स्पष्टीकरण करताना मी माझ्या पद्धतीनं स्पष्टीकरण करते आहे, पण पाठ्यपुस्तकातले मूळ शब्द जे आहेत ते मी जसेच्या तसे घेतलेत, कारण आपल्याला बोर्डच्या मॉडेल आन्सरनुसार जर उत्तर व्हेरीफाय करायचं म्हटलं तर तुमचे शब्द जे आहेत ते पुस्तकातल्या महत्त्वाच्या शब्दांना मॅच झाले पाहिजेत, हे लक्षात घ्या. पुढचा पॉईंट म्हणजेच संघटना, गट, संस्था आणि त्यांची मग राजकीय पक्षाकडे होणारी वाटचाल. मग राजकीय पक्ष नक्की काय असतात? पुन्हा एकदा लक्षात घ्या, राजकीय पक्ष प्रत्येक संघटना, गट, संस्था राजकीय पक्ष होत नाही. काही NGOज म्हणून राहतात, काही स्वतंत्र संस्था म्हणून राहतात, काही छोटेखानी गट तात्पुरते अस्तित्वात असतात. पण राजकीय पक्षाचं स्वरूप कसं स्पष्ट होतं किंवा कसं प्राप्त होतं बघा. ही व्याख्या म्हणायला हरकत नाही, व्याख्या म्हणण्यापेक्षा संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्नही आहे. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी समान उद्दिष्टे व कार्यपद्धती असणारे, समान उद्दिष्टे व समान कार्यपद्धती असणारे लोक जेव्हा एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतात, निवडणुकीत सहभाग, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. ही पाठ्यपुस्तकातली संकल्पना आहे, जशीच्या तशी पाठ करा. किंवा सेम अजून एक संकल्पना आपल्या पाठ्यपुस्तकात दिली गेलेली आहे ती बघा. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट. म्हणजे बघा मुलांना, गट, संघटना, संस्था, त्याचबरोबर निवडणूक लढवून सत्ता मिळवून शासन, निवडणूक, सत्ता, शासन, ही 3 महत्त्वाचे शब्द आपल्याला इथे लक्षात घ्यायचे. तदनंतर बघा, या राजकीय पक्षांची काही मूळ ठळक वैशिष्ट्ये असतात. ती ठळक वैशिष्ट्ये आपल्या पाठ 3मध्ये अगदी त्या पाठ 3च्या पहिल्या पानावर म्हणजे पान नंबर 82वर दिलेली आहेत. ती कोणती आहेत ती पाहूयात. ती आहे तशी पाठ करा. सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे आणि शासन आणि जनता यांच्यातील दुवा. ही 5 वैशिष्ट्ये आपल्याला तोंडपाठ करायला हवीत, पण त्याचं स्पष्टीकरण वेगवेगळं आहे. केवळ एकेकाचं सत्ता मिळवणेवर आधारित जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही कसे लिहाल, किंवा या प्रत्येक मुद्द्याचं जर स्पष्टीकरण करण्याची आपल्याला सविस्तर प्रश्नासाठी वेळ आली तर कोणते मुद्दे लिहावेत, या अनुषंगानं आपण या 5ही ठळक वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण पाहूयात. पहिलं ठळक वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे. पाहूयात. सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा मूळ हेतू सत्ता मिळवणे हाच असतो. सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी स्पर्धा करतात, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. राजकीय पक्ष मुळात निवडणूक प्रक्रियेत का सहभागी होतात, एकमेकांविरुद्ध निवडणुकीत का उभे राहतात, तर निवडून येऊन त्यांना सत्ता मिळवायची असते, तोच मूळ हेतू असतो. त्यासाठी ते एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे राहतात. त्यासाठी इथे शब्द आलेला आहे स्पर्धा करतात. परस्परांशी स्पर्धा याचा अर्थ काय, तर एकमेकांविरुद्ध इलेक्शनमध्ये निवडणुकीत उभं राहून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. पण त्या स्पर्धेचं स्वरूप निकोप असावं, भांडणं नसावीत, भ्रष्टाचार नसावा. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य बघा, विचारसरणीचा आधार आणि पक्षाचा जनाधार. या दोन्हीवर वेगवेगळा 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. पक्षाचा जनाधार संकल्पना स्पष्ट करा. विचारसरणीचा आधार राजकीय पक्षांचे ठळक वैशिष्ट्य कसे म्हणता येईल बघा. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. देशातील आपल्या स्थानिक विभागातील सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. म्हणजेच बघा मुलींनो, सोपं उदाहरण मुंबईचं द्यायचं झालं तर मुंबईतील मराठी माणूस या एका बेसिक प्रश्नाभोवती, या एका बेसिक विषयाभोवती, मूल्याभोवती शिवसेना, मनसेसारखे पक्ष तयार झाले. आणि मग त्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या काही धोरणं आणि काही विचार मूळ धरलेले असतात. जसं मी उदाहरण शिवसेनेचं, मनसेचं दिलं. मराठी माणसाच्या प्रश्नांवर आधारित, त्यांच्या मराठी माणसांच्या विकासावर आधारित या पक्षांचा सुरुवात झाला. त्यांनी मूळ धोरण स्वीकारलं. त्यानंतर मुंबई हा स्थानिक प्रदेश आपण पाहिला. मग त्या स्थानिक भागातील मराठी माणसाची कमी होत जाणारी संख्या किंवा त्यांचे कमी होत जाणारे व्यापार, किंवा तिथे मराठी माणसांवर
होणारे अन्याय, या मूळ 3 गोष्टींवर आधार घेऊन हे दोन्ही पक्ष उभे राहिले. आणि मग आता मात्र त्यांनी हिंदुत्वाच्या व्यापक स्वरूपाकडे आणि इतर परप्रांतीयांच्या विकसनाकडे पण कसं लक्ष देता येईल याचा विचार केला. म्हणजेच विशिष्ट भूमिका आणि त्या भूमिकेतून त्या पक्षाची विचारसरणी तयार होत जाते. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारसरणी असते, पण ज्या लोकांना त्या त्या पक्षाची विचारसरणी योग्य वाटेल ते लोक त्या त्या पक्षाचा पाठिंबा देतात आणि पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. म्हणजे तू कोणत्या पार्टीचा आहेस, मी कोणत्या पार्टीचा आहे, हे सामान्य वाक्य बरेचदा आपण घरात मोठ्यांच्या तोंडून ऐकत असतो. ते आपल्या पुस्तकी भाषेत किंवा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या भाषेत पक्षाचा जनाधार, जन म्हणजे लोक, लोकांचा आधार, लोकांचा आधार त्या त्या पक्षाला किती आहे तोच पक्षाचा जनाधार आपल्याला या वैशिष्ट्यामध्ये स्पष्ट करायचा आहे. पण आधुनिक काळात मात्र सर्व राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तदनंतर तिसरं महत्त्वाचं राजकीय पक्षाचं ठळक वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. बघा, पक्षाच्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम निश्चित केला जातो. मूळ विचारसरणीचा सातत्यानं पाठपुरावा केला जातो आणि अशा प्रकारे सत्ता मिळाली की आपल्या मूळ विचारसरणीवर आधारित कार्यक्रम आखून लोकांचा पाठिंबा टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. सत्ता मिळाली नाही तर कार्यक्रमाच्या आधारे, तर आपल्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा आणि टिकवण्याचा विरोधी पक्षसुद्धा सातत्यानं प्रयत्न करतात आणि सत्ताधारी पक्षसुद्धा आपला जनाधार टिकवण्याचा प्रयत्न पक्ष कार्यक्रमाद्वारे करत असतात. म्हणजे हे चारही मुद्दे एकमेकांना इंटरलिंक्ड आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत, निगडीत आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आपलं शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं म्हणता येईल तर सरकार स्थापन करणे हे कोणत्याही राजकीय पक्षाचं ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. बघा, निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सरकार स्थापन करतो, देशाचा राज्यकारभार चालवतो. त्याचबरोबर क्वचित प्रसंगी सर्वार्थानं क्लिअर बहुमत जर एका पक्षाला मिळालं नाही तर 2 पक्ष आपल्या संख्येच्या आधारावर आघाडी स्थापन करतात. 2 किंवा अधिक पक्ष मिळून आघाडी शासनाची निर्मिती होते आणि ते लोक शासन करतात. आणि ज्या पक्षांना बहुमत मिळत नाहीत किंवा ज्या आघाडीत सहभागी होत नाहीत ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. सरकार स्थापन करणे, यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, मी हायलाईट केलेले आहेत. मुलांना व्यवस्थित पाठ करा, 2 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा ठरेल. तदनंतर जिथे आपण या महत्त्वाच्या स्लाईडनंतर आपला हा व्हिडिओ थांबवणार आहोत आणि आपले पुढचे 3 व्हिडिओ राजकीय पक्षावर आधारित असणार आहेत. स्पष्टीकरण बघा, शासन आणि जनता यांच्यामधील दुवा हे राजकीय पक्षाचे मुख्य कार्य असते. कसे ते बघा, जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याच्या, म्हणजे जनतेच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टींचा आढावा राजकीय पक्ष, निवडून आलेला पक्ष आणि विरोधी पक्ष घेत असतात आणि ते शासनापर्यंत पोहोचवत असतात. म्हणजेच ते शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात. शासनाची धोरणे आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्यासाठी पक्षामार्फत प्रयत्न केला जातो. म्हणजे शासनाने ठरवलेली धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आपण घेतलेल्या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवून लोकांचा अधिकाधिक फायदा करून देण्याचा प्रयत्न हे राजकीय पक्ष सातत्यानं करीत असतात. मुलांनो, इथे आपण थांबणार आहोत. आपला पुढचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप याच्यावर असणार आहे. माझा हा प्रयत्न आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट पाहत राहा. थँक्स अ लॉट.